मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जयदीप गौरीला कॉफी तू पी आणि त्याच्यामध्ये साखर कमी आहे ती गोड करून मला दे असं बोलतो. तेव्हा गौरी जयदीपला तू खूपच खोडकर होत आहेस असं म्हणून तिथून उठून निघून जात असते. तेव्हा जयदीप गौरीला थांबवतो आणि मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मी तुला कालच विचारणार होतो पण तू खूपच घाबरली होतीस ना म्हणून विचारलं नाही असं बोलतो. आणि काल जो चोर आला होता तो काही म्हणाला का तुला असं विचारतो. तेव्हा गौरी त्याला मला काहीतरी सांगायचं होतं असं बोलते. तेव्हा जयदीप तो कोण होता असं बोलू लागतो. तेव्हा गौरी जयदीपची फिरकी घेत तो गोरा गोरा पान होता, घाऱ्या डोळ्याचा होता, ऋतिक रोशनच होता तो असं बोलत मला कसं माहिती असणार किती अंधार होता तिथं, तो मला कसा काय दिसेल असं म्हणते. तेव्हा जयदीप अशी विचारायची पद्धत असते, तो कोण होता, तू त्याला बघितलं आहेस का असं गौरीला विचारतो. तेव्हा गौरी जयदीपला मग तू असं स्पष्ट बोलायचं होतंच ना असं म्हणते. तेव्हा जयदीप मग आता तुला समजलं आहे ना तर मग मला सांग तू त्याला बघितलं आहेस का असं परत गौरीला एकदा विचारतो. तेव्हा गौरी नाही असं बोलत मी ओरडले तेव्हा तो तिथून पळून गेला आणि तुम्ही सगळेजण तिथं आलात असं सांगते. तेव्हा जयदीप गौरीला त्यावेळी नेमकी तू कुठे होतीस असं विचारतो. तेव्हा गौरी मी जेवणाच्या टेबलजवळ पाणी भरत होते असं सांगते. तर जयदीप त्यावेळेस तो चोर कुठे होता असं गौरीला विचारतो. तेव्हा गौरी तो चोर हॉलमध्ये होता, मला त्याची सावली दिसली म्हणून मी ओरडले तेव्हा तो कावराबावरा होऊन देवघराच्या दिशेने पळाला असं सांगते. त्यावर जयदीप म्हणजे त्यानं तुला बघितलं तरी सुद्धा तो बाहेरच्या दिशेने न जाता देवघरामध्ये गेला, मग तो बाहेर का नाही गेला, त्याला तुला काहीतरी सांगायचं होतं का असं गौरीला विचारतो. तेव्हा गौरी जयदीपला तू एवढा कशासाठी विचार करत आहेस, तो परत येईल ना तेव्हा आपण त्याला विचारू असं बोलते. तर जयदीप पण त्याला काय सांगायचं असेल असं विचार करू लागतो. तेव्हा गौरी जयदीपला ओ मास्तर कॉफी गार होत आहे, ती कॉफी पिऊन घ्या की असं बोलते. तेव्हा जयदीप त्याला असं सांगायचं असेल का असं गौरीला बोलू लागतो. तेव्हा गौरी रागाला येते आणि जयदीपवरती ओरडून कॉफी गार होत आहे ती पिऊन घे असं बोलते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे देवकी अम्माकडे जाते आणि तुझं काय चाललं आहे असं अम्माला विचारते. तेव्हा अम्मा मी कांदा चिरत आहे, तुम्हाला दिसत नाही का असं देवकीला बोलते. तेव्हा देवकी मी तुला मदत करते, तू एकटी किती कामं करणार असं बोलू लागते. इतक्यात अम्माचा फोन वाजू लागतो. तर अम्मा फोन कट करून देते. तेव्हा देवकी अम्माला कोणाचा फोन होता असं विचारते. तेव्हा अम्मा रॉंग नंबर असल्याचं देवकीला सांगते. तेव्हा देवकी अम्माला मला तुझ्या रॉंग नंबरला फोन लावून दे, आपण बोलूयात त्याच्याबरोबर असं बोलू लागते. तर अम्मा नको असे म्हणून देवकीला सांगते. तर इतक्यात परत अम्माचा फोन वाजू लागतो. तेव्हा देवकी अम्माला तू जाऊन फोन उचल असं सांगते. तेव्हा अम्मा फोनजवळ जाते आणि परत फोन कट करून देते. तेव्हा देवकी मनातल्या मनामध्ये तू फोन किती वेळा सुद्धा कट कर पण आज मी तुझी पिच्छा सोडणारच नाही असं बोलू लागते. तर दुसरीकडे जयदीपला भोसलेंचा फोन येतो. तेव्हा भोसले कामगारांना बोनस देण्यासाठी मी कॅश काढली आहे पण ती कॅश कुठे ठेवायची याचा प्रश्न पडला आहे. दरवर्षी दादासाहेब हे काम करायचे पण यावेळेस त्यांनी मला सांगितलं आहे जे काही असेल ना ते जयदीपरावांनाच विचारा असं बोलतात. तेव्हा जयदीप किती कॅश आहे असं भोसलेंना विचारतो. तेव्हा भोसले 15 लाख रुपये कॅश असल्याचं सांगतात आणि यावेळेला थोडी जास्तच रक्कम आहे कारण कामगार वाढले आहेत ना असं बोलतात. तेव्हा जयदीप प्रॉब्लेम काय आहे असं भोसलेंना विचारतो. तेव्हा भोसले एवढी मोठी रक्कम कुठे ठेवायची असं विचारतात. तेव्हा जयदीप आपल्या ऑफिसमध्येच ठेवा की असं बोलतो. तर भोसले त्याच्यामध्ये रिस्क आहे पण दादासाहेब ती रक्कम दरवर्षी घरीच ठेवायचे असं सांगतात. तेव्हा जयदीप ठीक आहे असं बोलत तुम्ही ती कॅश घेऊन घरी या असं सांगतो आणि फोन ठेवून देतो. तर इकडे परत अम्माचा फोन वाजू लागतो. तर देवकी तिथेच मागे बसून राहिलेली असते. तेव्हा अम्मा देवकीकडे जाते आणि चहा झाला आहे तो माईदादांना तुम्ही नेऊन देता का, माझा मोबाईल सकाळपासून वाजत आहे, मी त्याला फोन उचलून चांगल्या शिव्याच देते असं सांगते. तर देवकी ठीक आहे असं बोलते. तेव्हा अम्मा जाऊन फोन उचलते आणि मला काही ऐकू येत नाही, मी बाहेर येते असं म्हणून मोबाईल घेऊन बाहेर जाते. तेव्हा देवकी तुला ऐकू येत नसेल पण मला बरोबर ऐकू येतं असं बोलून अम्माचा पाठलाग करू लागते. तर अम्मा रंगनाथला मी तुला सांगितलं होतं ना की घराच्या आसपास फिरकायचं नाहीस तरी सुद्धा तू घरामध्ये शिरलास आणि माझ्या गौरीला घाबरवलंस असं बोलू लागते. तेव्हा रंगनाथ मी तुला सांगितलं होतं तुझं नशीब समज, मी काहीच बोललो नाही, तुझ्याकडे आजचाच दिवस आहे, मला 5 लाख रुपये दे असं बोलतो. तेव्हा अम्मा माझ्याकडे 5,000 रुपये असतील, माझ्याकडे जेवढं काही सोनं असेल ना ते सुद्धा मी तुलाच देईन
पण माझा पिच्चा सोड असं बोलू लागते. तर रंगनाथ मला 5 लाख रुपये पाहिजेच आहेत असं बोलू लागतो. तेव्हा अम्मा 5 लाख रुपये कुठून आणणार आहे मी असं बोलते आणि रंगनाथला तू आजारी आहेस का असं विचारते. तेव्हा रंगनाथ ते सगळं सोडून दे, तू काहीसुद्धा कर आणि मला 5 लाख रुपये आणून दे, नाहीतर मी उद्या घरी येऊन सगळं काही सांगीन असं बोलतो. तेव्हा अम्मा तू तसं काही करू नकोस, मी तुला येऊन भेटेन असं सांगते. तेव्हा रंगनाथ तू पैसे घेऊनच ये असं बोलतो आणि फोन ठेवून देतो. तर त्यांचं ते बोलणं देवकीने चोरून ऐकलेलं असतं आणि देवकी आता आपल्याला तर मोठंच घबाडं सापडलं आहे असं म्हणून शालिनीकडे जाते आणि शालिनीसमोर डान्स करू लागते. तेव्हा शालिनी देवकीला तुला काय फेफरं भरलं आहे का असं विचारते. तेव्हा देवकी खाली बसते आणि जरा माझं डोकं चेपून द्या की असं शालिनीला बोलते. तेव्हा शालिनी तुला काय वेड लागलं आहे का असं देवकीला विचारते. तेव्हा देवकी तुम्हाला CCTVचं दुसरं रेकॉर्डिंग ऐकायचं आहे ना असं बोलू लागते. तर शालिनी हो असे म्हणून काय खबर आहे लवकर सांग असं देवकीला बोलते. तेव्हा देवकी शालिनीला काल रात्री जो माणूस आपल्या घरामध्ये शिरला होता ना त्याचा अम्माला फोन आला होता आणि अम्मा त्याच्याबरोबर पैशाबद्दल काहीतरी बोलत होती आणि त्याला 5 लाख रुपये पाहिजे आहेत असं सांगते. तेव्हा शालिनी दचकते आणि अम्मा त्याला पैसे द्यायला तयार झाली आहे का असं विचारते. त्यावर देवकी ते मला माहिती नाही, पण दुपारी त्याला भेटायला जाणार आहे ती असं सांगते. तेव्हा शालिनी हे काय गौड बंगाल आहे, मला तर काही कळना झालं आहे, तो माणूस घरात काय येतो, मी कोण आहे असं आम्हाला विचार असं गौरीला सांगतो काय आणि वर आम्हाला 5 लाख रुपये मागतो, काय चाललं आहे हे असं बोलत आपल्या हातात लई मोठी संधी लागली आहे असं बोलते. तेव्हा देवकी हसू लागते आणि मी दुपारी अम्माच्या मागोमाग जाते आणि सर्व काही रेकॉर्डिंग करून तुम्हाला येऊन सांगते असं बोलू लागते. तेव्हा शालिनी देवकीला एवढा मोठा ड्रामा बघण्यासाठी मी लाईव्हच येणार आहे असं सांगते. तर त्यानंतर अम्मा रंगनाथला भेटायसाठी बाहेर जाते. तेव्हा रंगनाथ मोठ्याने खोकत असतो आणि अम्माला पैसे आणलेस का असं विचारतो. तेव्हा अम्मा ते काय झाडावरून फुले तोडण्या इतपत सोपं आहे का आणि आपल्या बापाने तरी एवढी रक्कम एका वेळेला बघितली होती का असं म्हणते. तेव्हा रंगनाथ बापाचं सोड तू 5 लाख रुपये आणले आहेस का तेवढं सांग असं बोलतो आणि परत जोराने खोकू लागतो. तेव्हा त्याच्या कपड्यावरती रक्त लागलेलं असतं. तेव्हा अम्मा हे रक्त कसं काय आलं आहे असं रंगनाथला विचारू लागते. त्यावर रंगनाथ हे कॅन्सरचं रक्त आहे, मी एका महिन्याच्या आत मरून जाणार आहे असं बोलतो. तेव्हा अम्मा तू असं वेडेवाकडे बोलू नकोस, तू चांगल्या डॉक्टरला दाखवून घे असं बोलते. तेव्हा रंगनाथ मी चांगल्या डॉक्टरांना दाखवलं आहे, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की मी एका महिन्यात मरून जाणार आहे असं सांगतो. तेव्हा अम्मा तुला काहीसुद्धा होणार नाही, मी माईंना सांगते त्या तुझ्यावरती उपचार करतील असं बोलते. तेव्हा रंगनाथ तसं काहीसुद्धा होणार नाही, मी एका महिनाभरामध्ये मरूनसुद्धा जाईन असं परत बोलू लागतो आणि परत खोकू लागतो आणि जर तू पैसे नाही दिलेस ना तर मेल्यानंतर सुद्धा मी तुला भूत बनून छळत राहीन असं सांगतो. तेव्हा अम्मा रडू लागते आणि एवढे पैसे मी कुठून आणू असं बोलू लागते. तेव्हा रंगनाथ तू काहीसुद्धा कर, पण मला 5 लाख रुपये पाहिजेतच, नाहीतर सगळं गुपित मी सगळ्यांना सांगून टाकीन असं बोलतो. तेव्हा अम्मा मी तुझ्या पाया पडते, तू हे कोणाला सुद्धा सांगू नकोस असं रंगनाथला बोलते. तेव्हा रंगनाथ तू माझ्या पाया पडू नकोस, मला 5 लाख रुपये दे, नाहीतर मी ते गुपित घरात येऊन सगळ्यांना सांगेन असं बोलतो. तेव्हा अम्मा तू मला वचन दिलं होतंस ना असं बोलते. तेव्हा रंगनाथ मला आता 5 लाख रुपये पाहिजे आहेत असं परत एकदा सांगतो. तेव्हा अम्मा मी काहीतरी करेन असं रंगनाथला सांगते. तेव्हा रंगनाथ माझ्याकडे फुकटचा वेळ नाही, तू मला लवकरात लवकर पैसे दे असं सांगतो. त्यावर अम्मा मी तुला पैसे देते असं म्हणून तिथून उठते आणि निघून जात असते. तेव्हा त्यांच्या दोघांचं बोलणं शालिनी आणि देवकी चोरून ऐकत असतात. तर शालिनी देवकीला गुपित कुणाला समजायला नको म्हणून 5 लाख रुपये मोजत आहे, ही म्हणजे गुपित लाख मोलाचंच असणार आहे असं बोलते. तर दुसरीकडे भोसले घरामध्ये कॅश घेऊन आलेले असतात. तेव्हा जयदीप भोसलेंना मला माफ करा, तुम्हाला एवढी मोठी कॅश घेऊन घरी यावं लागलं असं बोलतो. तेव्हा भोसले ते तर माझं कामच आहे ना असं बोलतात आणि ते पैसे तेवढे मोजून घ्या असं सांगतात. तेव्हा जयदीप भोसलेंना तुमच्यावरती आमचा विश्वास आहे असं सांगतो. इतक्यात तिथं अम्मा येते आणि ती पैशाची बॅग बघून तिच्या डोक्यामध्ये रंगनाथचा विचार येऊ लागतो. तेव्हा भोसले जयदीपला विश्वास एका जागेला आणि व्यवहार दुसऱ्या जागेला असं बोलू लागतात. इतक्यात शालिनी तिथं येते आणि अम्माकडे बघून तिची नजर पैशाकडे असल्याचं तिला समजतं. तेव्हा शालिनी जयदीपला त्यांचं बरोबर आहे, विश्वास एका बाजूला आणि व्यवहार एका बाजूला, पैसे तर मोजलेत पाहिजेत ना असं बोलते आणि गौरीला तू पैसे मोजून घे असं सांगते.
तेव्हा जयदीप गौरीला तू इथे पैसे मोजू नकोस, रूममध्ये जाऊन पैसे मोजून घे, ते 15 लाख रुपये आहेत असं म्हणून गौरीच्या हातामध्ये बॅग देतो. तेव्हा गौरी पैशाची बॅग घेऊन आतमध्ये निघून जाते. तर शालिनी अम्माला इथे बघत काय उभी राहिली आहेस, चहा दे की त्यांना असं बोलते. त्यावर भोसले मला आत्ता चहा नको आहे, मी जर इथे चहा पीत बसलो ना तर आपल्या ऑफिसमधली सर्व कामं खोळंबून जातील असं सांगतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा जयदीपसुद्धा त्यांच्यासोबत बाहेर जातो. तर तेव्हा शालिनी अम्माला एवढा चहा बनवला आहेस, तो कोणी घेतला पण नाही, तो मीच घेते असं म्हणून त्यातला एक चहाचा कप घेते. तर हा दुसरा कप कोणासाठी आहे असं अम्माला विचारते. तेव्हा अम्मा हा दुसरा कप गौरीसाठी आहे असं सांगते. तेव्हा शालिनी ती वरती पैसे मोजायला गेली आहे, तू चहा तिला तिथेच नेऊन दे असं सांगते. तेव्हा अम्मा गौरीला चहा द्यायसाठी तिथून निघून जाते. तर अम्मा जेव्हा खोलीमध्ये जाते तेव्हा गौरी तिथं पैसे मोजत असते. तर ते बघून अम्मा परत थोडं मागं सरकते. तेव्हा तिच्या डोक्यामध्ये परत रंगनाथचा विचार येऊ लागतो. तर अम्मा मनातल्या मनामध्ये हे माझ्या मनामध्ये काय येत आहे, हे तर पापच आहे ना असं बोलू लागते. इतक्यात मागून देवकी येते आणि अम्माला तू इथं का उभारली आहेस असं विचारते. तेव्हा अम्मा मी गौरीला चहा द्यायला आली आहे असं सांगते. तेव्हा देवकी अम्माला ती तर पैसे मोजत आहे म्हणून तू इथं थांबली आहेस का, पण हे तर तुझंच घर आहे ना, इथे तुला कोण अडवणार आहे असं म्हणून गौरीला चहा दे की असं सांगते. तेव्हा अम्मा पुढे जाऊन गौरीला चहा आणला आहे असं बोलते. तेव्हा गौरी तो चहाचा कप तिकडे ठेवून दे, मी इथं पैसे मोजत आहे असं अम्माला सांगते. तेव्हा अम्मा तिथे चहाचा कप ठेवते आणि बाहेर निघून जाते. तेव्हा देवकी आतमध्ये येते आणि गौरीला तू हे काय करत आहेस, पैसे मोजत आहेस का असं विचारते. तेव्हा गौरी मला जयदीपने पैसे मोजायला सांगितले आहेत असं देवकीला सांगते. तर देवकी एवढे सगळे पैसे मोजण्यासाठी अख्खा दिवसच लागेल, तू घरातली कामं कधी करणार आहेस असं विचारते. तेव्हा गौरी मग मी आता काय करू असं देवकीला विचारते. तेव्हा देवकी जयदीप भाऊजींचा तुझ्यावरती विश्वास आहे, तू हे पैसे मोजायचे ठेवून दे असं सांगते. तेव्हा गौरी ठीक आहे असं म्हणून ते पैसे उचलते आणि लॉकरमध्ये ठेवून लॉकरला कुलूप लावत असते. तेव्हा देवकी गौरीला थांबवते आणि तुला जाऊबाईंनी बोलावलं आहे, त्यांचं अर्जंट काम आहे तुझ्याकडे असं बोलू लागते. तेव्हा गौरी मी एवढं कुलूप लावून येते असं सांगत असते. तेव्हा देवकी गौरीला ते कुलूप लावायचं राहू दे, आपल्या घरा एवढी सुरक्षित जागा कुठेच नाही असं म्हणून ओढत गौरीला शालिनीकडे घेऊन जाते आणि शालिनीला मी तुमच्या लाडक्या गौरीला घेऊन आली आहे असं बोलते आणि गौरीला तू इथं उभी राहा, मी इथं बसते असं सांगते. तेव्हा शालिनी देवकीला तू कशाला खाली बसत आहेस, मला एकटीला गौरीबरोबर बोलायचं आहे, तू इथून निघून जा असं सांगते. तेव्हा देवकी मला सुद्धा इथे थांबायचं आहे असं बोलू लागते. तेव्हा शालिनी माझं तोंड वाजू लागेल, तू इथून निघून जा असं देवकीला सांगते. तर देवकी नाटक करून तिथून निघून जाते. तेव्हा गौरी शालिनीला तुम्हाला एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे असं विचारते. तेव्हा शालिनी घरातल्या तुझ्या सगळ्यापेक्षा जास्त लाडक्या माणसाबद्दल मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे असं म्हणते. तेव्हा गौरी या घरातली सगळीच माणसं माझी लाडकी आहेत, नेमकं कोणाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला असं विचारते. तेव्हा शालिनी मला अम्माबद्दल बोलायचं आहे असं म्हणून तिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत असं सांगते. तेव्हा गौरी म्हणजे काय असं शालिनीला विचारते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जयदीप अम्माला तू सगळ्यांना सांग हे पैसे तू कशासाठी घेतले आहेस असं विचारतो. तर त्यानंतर शालिनी हिच्या माणसाकडे असं काहीतरी गुपित आहे की त्यानं कोणाला सांगू नये म्हणून हे 5 लाख रुपये चोरून त्या माणसाला द्यायला चालली होती असं जयदीपला सांगते. तर ते ऐकल्यानंतर जयदीप माई आणि गौरीला चांगलाच धक्का बसतो. तर त्यानंतर जयदीप रंगनाथकडे जातो आणि तू इतके वर्ष काय गुपित लपवून ठेवलं आहेस ते मला सांग असं त्याच्यावरती ओरडू लागतो. तेव्हा रंगनाथ जयदीपला ते सत्य सांगतो आणि तिथेच मरून जातो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.